नमस्कार, मी सीमा. किराच्या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील घरट्यातुनी आभाळातुनी या ललित लेखाचं अभिवाचन आज मी करणार आहे. दीपा मोकाशी यांची देव चालले ही छोटेखानी 80-90 पानांची कादंबरी ही माझी मराठीमधील एक आवडती कादंबरी आहे. म्हणजे पुशी रेगे यांची अशीच छोटेखानी सावित्री ही दुसरी आवडती कादंबरी. देव चालले ही कादंबरी मी किमान 4-5 वेळा तरी वाचली असेल. प्रत्येक वेळी ही कादंबरी नव्याने आकळत गेली आणि मनाच्या तळाशी झिरपत गेली. मुंबईमध्ये राहणारे भाऊ, घरी एकटी राहणारी काकू हा या कादंबरीचा विषय आहे. काकूच्या वृद्धत्वामुळे काकूसह घरचे देव कायमस्वरूपी मुंबईला घेऊन जाण्यासाठी 4ही भाऊ गावी आलेले आहेत. गावी आल्यापासून ते मुंबईला देव घेऊन निघून जाण्यापर्यंतचा 4-5 दिवसांचा कालावधी हाच या कादंबरीचा कालपट आहे. पिढीजात घरामध्ये स्थानापन्न असलेल्या एक प्रकारे मूळ पुरुष असलेल्या देवांचे नाईलाजाने स्थलांतर करताना त्यांच्या आणि म्हातारीच्या मनाची होणारी घालमेल हा या कादंबरीचा विषय आहे. ही उलघाल आपल्या मनाचा तळ ढवळून काढते. या 4 दिवसांमध्ये देवांचा आणि एकूणच त्यांच्या घराण्याचा इतिहास चर्चेला जातो. आपण करतो आहोत ते बरोबर की चूक या विचाराने सगळे भाऊ चिंताक्रांत झालेले आहेत. देवांना हलवण्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतील असे त्यांचे मन सांगते आहे. म्हातारीचा जीव तर नुसता वर खाली होतो आहे. घरचे देव, मूळ घर, घरचा परिसर, झाडे पेडे, पाळीव प्राणी, शेतीवाडी हा मला वाटते सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्या परिसरामध्ये माणसाचा जन्म झाला, बालपण गेले, त्या परिसरामध्ये माणसाची नाळ कायमच पुरली जाते आणि कितीही तोडायची म्हटली तरी ती तुटत नाही. घरातील देव या निर्जीव मूर्ती कधी नसतातच. अबोल परंतु सतत जागृत, सर्वांवर सतत नजर आणि कृपाछत्र असलेल्या त्या जणू काही कोणी ज्येष्ठ व्यक्तीच असतात. त्यांच्या कृपाशीर्वादाशिवाय घरात कोणतीच चांगली गोष्ट घडत नाही आणि घरावरील कोणतेही संकट हा त्यांचाच कोप असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात त्यांच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय होत नाही आणि संकट समयी त्यांना शरण गेल्याशिवाय तरणोपाय उरत नाही. दाती तृण धरून त्यांना शरण गेल्याशिवाय कोणतेही संकट टळत नाही आणि त्यांना नवस केल्याशिवाय कोणतेही शुभकार्य तडीला जात नाही. घरच्या देवघरामध्ये कुठून कुठून छोट्या छोट्या मूर्ती आणून ठेवलेल्या असतात. आपण ऋषीचे कुळ आणि नदीचं मूळ जसे कोणी शोधू नये तसे या मूर्तींचे मूळही आपण कधीही शोधत नाही. या मूर्तींना रोज घासून पुसून स्वच्छ आंघोळ घातल्याशिवाय आणि त्यांना ताज्या फुलांनी सजवल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. घरात देव नसते तर कितीतरी घरं वर्षातील बराच काळ बंद राहिली असती. परंतु घरच्या देवाची पूजा आणि पाळीव जनावरांना अन्न पाणी देणं हे कोणी चुकवीत नाही. त्या निमित्तानं माणसाची पावलं घराकडे वळतात. मला वाटतं घरचे देव हा घरातील सगळ्या माणसांना एका सूत्रात बांधून ठेवणारा एक धागा असावा. देवाचा दरारा असतोच तसा जबरदस्त. हा देव खरोखरच काही करतो की नाही हा प्रश्न अलाहिदा, परंतु माणसं तसे मानतात मात्र नक्की आणि त्यांच्या सगळ्या यशापयशाला घरच्या देवालाच जबाबदार धरतात एवढेही निश्चित. घरच्या देवाचा दरारा नसता तर माणसे किती वाहवत गेली असती याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. जी गोष्ट घरातील देवांची तीच गोष्ट घरच्या परिसराची. या परिसरामध्ये आपल्या पूर्वजांचा जन्म होतो. तो परिसर आपल्या रक्तामधून वाहत असतो, आपल्या गुणसूत्रांमध्ये वसलेला असतो. तिथला प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी, प्रत्येक झाड, एवढेच काय प्रत्येक दगड सुद्धा आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये ठाण मांडून बसलेला असतो. कामानिमित्त आणि चरितार्थाच्या निमित्ताने आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलेलो असलो किंवा स्थायिक झालेलो असलो तरी हा परिसर आपला पिच्छा सोडत नाही. हा परिसर प्रत्येक ठिकाणी आपल्या बरोबर येतो. नवीन परिसराची आपल्या परिसराशी आपण तुलना करतो आणि गड्या आपला गाव बरा या निष्कर्षाप्रत येतो.
खरं म्हणजे कधी कधी आपण ज्या नवीन परिसरामध्ये स्थायिक झालेलो असतो तो परिसर आपल्या मूळ परिसरापेक्षा कितीतरी चांगला असतो, परंतु आपलं मन मात्र त्याच्यामध्ये तितकंसं रमत नाही. आपल्यावरचे आपल्या मूळ परिसराचे गारूड कधी निघत नाही. त्यामुळेच माणसाने जरी अटकेपार कितीही झेंडे लावले तरी ती वय झाल्यावर आपल्या गावीच येतात. गावामध्ये एखादे कौलारू घर बांधून आयुष्याची उर्वरित वर्ष तिथेच व्यतीत करण्याचे आणि तिथेच आपला नश्वर देह मातीमध्ये मिसळण्याची वाट पाहतात. मला कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या माणसांचं खरंच आश्चर्य वाटतं. अन्नासाठी दाही दिशा करत गरीब आणि वंचित वर्गाचे झालेले स्थलांतर मी समजू शकतो, परंतु अधिक संपत्तीच्या लालसेने माणसं आपला प्रदेश, आपले राज्य, आपला देश सोडतात आणि दुसरीकडे स्थायिक होतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि परिश्रमाच्या जोरावर ही माणसं अफाट संपत्ती कमावतात, भौतिक दृष्ट्या सुखी दिसतात, पण ही माणसं मनातून खरंच तशी असतील असं मला वाटत नाही. ही माणसं रात्रीच्या एकांतात मनाच्या तळाशी तळमळत असतील आणि ने मजसीने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे स्वातंत्र्यवीरांचं गाणं आळवीत असतील. अहो, माणसांचे काय घेऊन बसलात? साधे मुके, आपण विकलेले किंवा दुसऱ्या घरी दिलेले जनावर तिथे 8 दिवस अन्न पाण्याला स्पर्श करीत नाही. संधी मिळाली तर पळून मूळ घरी येते. दुसऱ्या घरी दिलेला कुत्र्या मांजराचे पिल्लू सुद्धा उपाशी पोटी राहून मूळ घरी परत येते किंवा अन्न त्याग करून आत्माहुती देते. मला आठवतं, आम्हाला आमच्या गावी आमच्या मूळ घरापासून 1-2 किलोमीटर अंतरावर नवीन घर बांधायचं होतं. बाबा असेपर्यंत आम्ही त्या घराच्या बांधकामाची कल्पना सुद्धा करू शकलो नाही, कारण बाबा मूळ घर सोडून आमच्या बरोबर नवीन घरात आलेच नसते. बाबा गेल्यावर आम्ही नवीन घर बांधलेच. आई नाईलाजाने नवीन घरी आली. अर्थात जुने घर, जुना परिसर मनातून काढून टाकून ती नवीन घरामध्ये मनापासून किती रमली असेल ही शंका आमच्या मनामध्ये अजूनही आहेच. आमच्याही मनातून जिथे जुने घर, जुना परिसर जात नाही तिथे तिची बिचारीची काय कथा. मला वाटते प्रत्येक सजीवाला आणि निर्जीवालाही काही विशिष्ट भागांमध्ये जन्माला घालण्यामध्ये निसर्गाचा काही हेतू निश्चित असावा. त्या भागाचे भौगोलिक वातावरण, तिथली माती, तिथले पाणी यांचा त्या सगळ्यांच्या अस्तित्वामध्ये काहीतरी रोल निश्चित असावा. म्हणूनच आंब्याचे, नारळाचे, कोकमचे झाड जसे कोकणात वाढते तसे अन्यत्र वाढत नाही. कोकणातही ते किनारी भागांमध्ये वाढते तसे ते सह्याद्री भागामध्ये वाढत नाही. मराठवाड्यातील संत्री, मोसंबी, डाळिंब कोकणात होत नाहीत. एखादे झाड आपण उपटून काढून दुसऱ्या भागामध्ये नेऊन लावले तरी ते आपली मुळे विसरू शकत नाही. एका नैसर्गिक अधिवासातील प्राणी दुसऱ्या नैसर्गिक अधिवासामध्ये टिकत नाही. अंटार्क्टिकाचा पेंग्विन मुंबईमध्ये त्याला कितीही सोयी सुविधा दिल्या तरी टिकत नाही आणि नामिबियामधून आणलेला चित्ता कुन्नो अभयारण्यामध्ये तग धरत नाही. मग माणसं वारंवार स्थलांतर का करत राहतात? एका ठिकाणची जमीन, घर, फ्लॅट विकून दुसरीकडे का स्थलांतरित होत राहतात? मला वाटतं याचं मूळ माणसाच्या महत्वाकांक्षेमध्ये, अवरटपणामध्ये दडलेलं आहे. पळत्याच्या पाठीमागे पळण्याची माणसांना खोडच आहे. हातामध्ये जे आहे ते माणसांना कधीच किमती वाटत नाही. सुखी माणसाचा सदरा दुसऱ्याच्या अंगावर आहे असंच त्यांना वाटत राहतं. मग ती त्यांच्या अंगावर असलेला सदरा काढून टाकून उघडी नागडी होऊन दुसऱ्या सदऱ्यामागे पळत राहतात आणि आयुष्यभर उघडी नागडीच राहतात. परक्या भूमीमध्ये माणसांची नाळ कधीच रुजत नाही. माणसे त्रिशंकूसारखी अधांतरी लटकत राहतात. स्वतःच्या भौतिक प्रगतीचे गोडवेगात ती आतून मात्र पुढत राहतात, उसासे टाकत राहतात. मला पाडगावकर यांची कविता आठवते. तिच्यामध्ये ते म्हणतात, घरट्यामधील पक्षाला आकाशाची ओढ लागते तर आकाशातील पक्षाला घरट्याची. दोन्ही ठिकाणी तळमळत राहण्याचे प्राक्तन घेऊनच माणूस जन्माला येतो. तुमचे प्राक्तन याच्यापेक्षा वेगळे आहे? धन्यवाद.